चला विद्यार्थ्यांनो, आपण गणिताचं लेक्चर चालू करतोय दुसरं. ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर लहानात लहान संख्या तयार करणे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर लहानात लहान संख्या तयार करताना तुम्हाला पेपरमध्ये काय देतात तर लहानात लहान पुढीलपैकी लहानात लहान संख्या कोणती, तुम्हाला अंक दिले जातात. त्याच्यावर तुम्हाला काय करायचे असेल तर लहानात लहान संख्या काढायची असते. तर बघा, आता तुम्हाला मी साधं गणित देते. हे अंक आहेत 1, 2 आणि 2, 1 आणि 3. ह्याच्यापासून मला काय करायचंय तर ह्याच्यापासून मला लहानात लहान अंक बनवायचा आहे. तर लहानात लहान अंक बनवताना मी पहिल्यांदा काय घेते की लहान अंक घेते. कुठला अंक घेते? लहान. आता लहान अंकामध्ये कोण येते बाळांनो? लहान अंकामध्ये 1, 1 नंतर 2, 2 नंतर 3. ही झाली म्हणजे लहानात लहान संख्या तयार करताना. लहानात लहान संख्या तयार करताना प्रथम मी लहान अंकापासून काय करते तर अंकांची सुरुवात करते. आता इथं माझ्याकडे संख्या आहे 2, 5, 6 आणि 7. हे अंक दिलेले आहेत मला ह्यांच्यापासून संख्या तयार करायची आहे. 2, 5, 6 आणि 7. बघा बाळांनो, ही अंक आहे ह्याच्यापासून मला सगळ्यांपासून काय करायचे आहे 4 अंकी मला लहान संख्या तयार करायची आहे. तर पहिल्यांदा मी अंक काय घेऊ? लहानात लहान अंक तयार करते म्हणजे पहिल्यांदा मला लहान नंबर घ्यावा लागेल. लहान नंबर काय आहे? लहान अंक काय आहे माझ्याकडे? 2. 2 पेक्षा थोडासा मोठा अंक कोण आहे तर 5. 5 पेक्षा मोठा अंक कोण आहे? 6. 6 पेक्षा मोठा अंक कोण आहे? 4. तर ही माझी 4 अंकी लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. 2567 बरोबर. आता हा काय आहे? 2054. 2054 अंक बघा काय 2054. ह्याच्यापासून मला काय करायचे आहे तर ह्याच्यापासून मला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. सुरुवातीला अंक काय आहे बाळांनो? 2. मग मी पहिल्यांदा अंक काय घेणार आहे? 2. बरोबर. हा, आता मला विद्यार्थी म्हणणार आहेत की आता मॅडम तुम्ही म्हणला की काय करायचंय की लहान अंक घ्यायचं. आता 0 लहान अंक आहे. हा बाळांनो, हे तुमचं बरोबर आहे की 0 लहान अंक आहे. पण मला सांगा, जर मी 0 हा अंक पहिल्यांदा घेतला तर मागच्या माझ्या संख्येची किंमत कशी होणार आहे? ही माझी 4 अंकी संख्या तयार होईल का? एक तर पहिला प्रश्न माझा तर नाही होऊ शकत. ही माझी 3 अंकी संख्या तयार झाली. ह्या शून्याला व्हॅल्यू काहीही नाही, ह्या शून्याला किंमत काहीही नाही. जेव्हा मी 0 काय करते तर 2 नंबरला ठेवते. किती नंबरला? 2. 2 नंबरला 0 ठेवून मी त्याच्यापासून संख्या तयार करते. तर संख्या काय तयार होईल? 2 0 4 5. ही माझी संख्या तयार झाली. 2045 संख्या काय तयार केली? 2045. जर मी 0 हा सुरुवातीला ठेवला असता तर माझी संख्या किती तयार झाली असती बघा? हा, 245. म्हणजे 245 ही 3 अंकी संख्या आहे. मला बनवायची किती अंकी संख्या? 4 अंकी संख्या. मग शून्याची किंमत सुरुवातीला कशी होते तर कमी होते आणि 2 नंबरला त्याची किंमत वाढते. म्हणून मी ते अंक 0 हा अंक किती नंबरला ठेवला तर 2 नंबरला ठेवलेला आहे. पुन्हा इथं तेच. ह्याच्यामध्ये लहानात लहान अंक कोणता आहे तर 1. 1 पेक्षा 2, 2 पेक्षा 3, 3 पेक्षा 4. हे मोठे मोठे अंक आहेत. 1 लहान आहे, 1 पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे. म्हणजे टप्प्याटप्प्याने संख्या कशी गेलेली? वाढत गेलेली आहे. पुन्हा अंक तेच आहेत. 8302 संख्या काय? 8302. हा, पहिल्यांदा काय घेणार मी? 2 बरोबर. 2 नंतर 0 बरोबर. त्याच्यानंतर 3 बरोबर. त्याच्यानंतर 8. खूप छान. म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट कळाली आहे की लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक प्रथम घ्यावा. 0 जर अंकांमध्ये असेल तर तो 2 नंबरला ठेवायचा आहे. 1 नंबरला घ्यायचा नाही, शेवटी बी टाकायचा नाही. लहानात लहान संख्या तयार करताना 0 हा अंक 2 नंबरला घ्यायचा आहे. पुन्हा तसंच 6 5 3 0. चला करा सुरुवात. पहिल्यांदा काय येणार? 3. त्याच्यानंतर 0. त्याच्यानंतर 5. त्याच्यानंतर 6. त्यानंतर पुढे 1 नंतर किती येणार? 5. 5 नंतर 7. 7 नंतर 9. ह्या माझ्या 4 अंकी लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. किती अंकी संख्या तयार केलेली आहे बाळांनो? मी 4 अंकी लहानात लहान संख्या तयार केलेली आहे. आता बाळांनो इकडेच बघा, या सगळ्या संख्या आहेत, अंक संख्या आहेत बरोबर. या अंकांपासून मी लहानात लहान संख्या तयार केली. अंकांपासून काय केलं मी? लहानात लहान संख्या
तयार केली. आता पुढे आता मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना नियम तेच आहे की पहिल्यांदा मोठा नंबर घ्यायचा. मोठा नंबर, बिग नंबर. कोणाला घ्यायचंय? बिग नंबरला घ्यायचंय. बिग म्हणजेच कसं आहे? मोठा नंबर आहे, मोठी संख्या आहे. मोठी म्हणजे मोठी नाही बाळांनो, जाडी बिडी असं काही नाही. मोठा नंबर म्हणजे बिग नंबर. जो काही सुद्धा सगळ्यात मोठा नंबर असेल तो. त्याच्यानंतर काय घेणार आहे? आता शून्याचं काय करायचं हा पहिला प्रश्न. बघा, शून्य हा लहान अंक आहे म्हणून तो कुठे जाणार आहे? सगळ्यात शेवटी जाणार आहे. आपण टप्प्याटप्प्याने येणार आहोत. पायऱ्या उतरायच्या आहेत. सुरुवातीपासून पायऱ्या उतरत जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं संख्या काय होत जाणार आहेत? 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला, वरून खाली येताना संख्या कमी 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 होऊन जाणार आहे आणि खालून वर जाताना वाढत 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 जाणार आहे. सेम तीच प्रोसेस इथं अवलंबायची, वेगळी अवलंब करायचा नाही. या बघा, संख्या अंक दिलेले आहेत. ह्याच्यापासून सगळ्यात मोठा अंक तयार करायचा. सुरुवातीला अंक काय आहे माझ्याकडे? 8. 8 नंतर काय आहे? त्याच्यापेक्षा लहान नंबर काय आहे? 7. 7 पेक्षा लहान नंबर 6. 6 पेक्षा लहान नंबर 0. ही झाली माझी संख्या तयार. 8707 ही संख्या माझ्याकडून तयार झालेली आहे. पुढचा नंबर बघा काय आहे? तर पुढचा नंबर आहे 6152. बघा नंबर काय आहे? 6152. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे? 6152. आता बघा नंबर बघा. तर ह्याच्यापासून मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर सगळ्यात मोठा नंबर कोण आहे? बिग नंबर कोण आहे आपला? बिग 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 कोण आहे आपला? 6. त्याच्यानंतर 5. 5 नंतर 2. 2 नंतर 1. हा झाली आपली मोठ्यात मोठी संख्या तयार. आता शून्य मॅडम इथं आलेला आहे. तर शून्याचं काय करायचं आहे? आत्ताच सांगितलं, शून्य सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. विचार काहीच शून्याचा करायचा नाहीये. ज्या पद्धतीने सांगितले सेम त्या पद्धतीने प्रोसेस करायची आहे. पहिल्यांदा बिग बी घ्यायचंय. बिग बी कोण आहे आपल्या ह्या संख्येमध्ये? 3. 3 नंतर 2. 2 नंतर 1. 1 नंतर 0. झाली संख्या तयार. खालची संख्या पण तशीच. 5 1 6 7 ह्याच्यामध्ये सेम प्रोसेस. सगळ्यात मोठा बिग बी कोण आहे आपला? 7 आहे. सुरुवातीला 7. 7 नंतर 6. 6 नंतर 5. 5 नंतर झाली संख्या तयार केली. 7651. 3210. 6521. 8707. बघा संख्या तयार करत आहेत मी. संख्या तयार करून तुम्हाला मी दाखवत आहे. लहान नंबर कोणता आहे, मोठा नंबर कोणता आहे. तर आपण मोठा नंबर इथे तयार करत आहोत. हे कळालं सगळ्यांना? मी तुम्हाला बघा संख्या तयार करताना लहान संख्या तयार करणे आणि मोठी संख्या तयार करणे ह्या दोन्ही कन्सेप्ट मी इथे तुम्हाला सांगितले आहेत. आणि हे दोन्ही अंक तुम्ही बघायचे आहेत आणि तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. मी त्यातली तुम्हाला 4 गणितं सांगितलेली आहेत. हे 2 नंबर तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. त्याच्यापासून बिग नंबर आणि स्मॉल नंबर तयार करायचा आहे. जेव्हा तुम्ही बिग नंबर आणि स्मॉल नंबर करता त्याच प्रकारे तुम्हाला चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. काय लावायचंय बाळांनो? चढता आणि उतरता क्रम. चढता आणि उतरता क्रम लावण्याची सेम प्रोसेस आहे बाळांनो. चढता क्रम पायऱ्या काय करायच्या? टप्प्याटप्प्याने चढत जायचे. आणि उतरता क्रम पायऱ्या काय करायच्या? टप्प्याटप्प्याने काय करायच्या? उतरत जायचे. बरोबर? इथून सेम खालपर्यंत उतरायचं, इथून सेम वरपर्यंत चढत जायचं. चढत चाललोय म्हणजे चढता क्रम आणि पायऱ्या उतरत चाललोय म्हणजे उतरता क्रम. बरोबर? आता चढता क्रम आणि उतरता क्रम कन्सेप्ट क्लिअर करताना पहिल्यांदा लावा. तेच सांगितलं. सगळ्यात मोठा अंक तयार करणे, लहान अंक तयार करणे, संख्या तयार केली ह्यांच्यापासून, अंकांपासून. ह्याच अंकापासून आपल्याला चढता आणि उतरता क्रम शिकायचा आहे. संख्यांचा चढता क्रम लावणे. चढता क्रम काय करायचा आहे? लावायचा आहे. चढता क्रम काय करायचा आहे? लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे सुरुवातीला कुठली संख्या येईल? पहिला प्रश्न बघा. चढता क्रम करताना पहिल्यांदा कुठली संख्या येणार? तर पहिल्यांदा जी संख्या येते ती असते लहान. बरोबर. त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर बस. एवढ्या पायऱ्या खूप झाल्या. चढता क्रम करायचा आहे म्हणजे संख्या एकदम उडी मारून चढत्यावर जायचं नाही, तर टप्प्याटप्प्याने काय करायचं? चढत जायचं. आता बघा इथं अंक दिलेले आहेत, संख्या दिलेली आहे. त्यांनी आपल्याला संख्या दिलेली आहे. काय आहे?
453 आहे, 456 आहे, 224, 234 आहे, 500, 430, काही संख्या देऊ दे, मला काही फरक पडत नाही. माझी कन्सेप्ट क्लिअर आहे ना. चढता क्रम म्हणजे मला काय करायचंय, तर मला पायऱ्या चढत जायच्यात. घ्या चढताना सगळ्यात लहान नंबर पहिल्यांदा येईल. पहिल्यांदा एकदम मी 400 जाऊ का? नाही. पहिल्यांदा मला किती जायला लागेल? 100ची संख्या आहे का बघायला लागेल. नाहीये. 200ची आहे. 200 मध्ये 200च्या 1-2 संख्या आहेत का? नाही, एकच संख्या. मग पहिली संख्या कुठली येणार आहे? आणि 234. त्याच्यानंतर 300 वाले कोण आहेत का? 400 वाले 3 नंबर. आता 400 नंतर त्याची पुढची शतक बघितलं. आता मी दशक बघते. दशक मध्ये बघा, इथं 43 आहे, इथं 4 आहे, इथं 4 इथं. म्हणजे पहिली दुसरा नंबर काय येणार आहे? 443. 443 नंतर 453, 400 नाही सॉरी 56. त्याच्यानंतर काय संख्या येणार आहे माझी? 500. मी अशी पायऱ्या चढत जाणार आहे. पहिल्यांदा 200, 200 नंतर 400, 400 नंतर 500. मी डायरेक्ट उडी 500 मारणार आहे का? 500 खाली मारणार आहे का? नाही. तर चढता क्रम करताना नेहमी लक्षात ठेवायचं की काय करायचंय. पहिल्यांदा 200, 234, 443, 453, 456 आणि 500 झाले. माझा चढता क्रम तयार झाला. आता माझा उतरता क्रम लावायचा आहे. नाही सेम तसंच. चढता क्रम पहिल्यांदा आपण सगळ्या संख्येचं लावून घेऊ, त्याच्यानंतर आपण उतरता क्रम लावून घेऊया. इथून पुढे चढता क्रम सेम प्रोसेस. किती करणार आहे मी? पहिल्यांदा 400, 600, 700, 200, 400. नंतरची त्याच्या पुढची संख्या बघू. दशक स्थान, एकक स्थान बघू. पहिल्यांदा आपण शतक स्थान बघू. शतकाच्या संख्या आहेत म्हणून. का? तर मोजायला सोप्या जातात. पहिल्यांदा 4 आहे, 6 आहे, 7 आहे, 2 आहे, 4 आहे. पहिल्यांदा मी कुठली घेऊ? 2 घेऊ. बरोबर. 2, 4, 5, 245. त्याच्यानंतर 245 नंतर 300 वाला कोण आहे का? नाही. माझ्याकडे किती वाले? 400 वाले. 400 वाले 1 आणि 2 नंबर. मग 434 मोठे का 480 मोठे? तर 434 मोठे. बिग नंबर 434 नाही. स्मॉल नंबर त्याच्यापेक्षा बिग नंबर थोडासा 480. त्याच्यापेक्षा 600 का 700? 600. त्याच्यानंतर कोण आले? 700. 707. बघा मग कन्सेप्ट कशी क्लिअर केली मी? की माझी कन्सेप्ट क्लिअर करताना काय करायचं? पहिल्यांदा गणित शिकताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपली कन्सेप्ट क्लिअर करायची. चढता क्रम म्हणजे काय असतो? पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करायची की चढता क्रम काय आहे. की तुम्हाला कन्सेप्ट मध्ये काय करायचंय की चढत जायचंय. लहान चढता क्रम करणार डायरेक्ट उडी मारायची का? फर्स्ट पायरी आणि सेकंड डायरेक्ट थर्ड पायरी उडी चालतंय का? नाही चालत. सेम तसंच आहे. चढता क्रम करताना कधी सुद्धा ऑटोमॅटिकली पायऱ्या एका 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 टप्प्याने काय करायच्या? चढत जायच्या. आता इथं संख्या आहे बरोबर. मी 2 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवली. बघा आता दोन्हीमध्ये मी एकच कन्सेप्ट वापरली की काय बाबा चढता क्रम म्हणजे काय? की मला लहानापासून मोठ्या अंकापर्यंत जायचं. लहानापासून मोठ्या अंकापर्यंत जायचं. त्यासाठी मला प्रथम काय करावं लागेल की लहान अंक, त्यापेक्षा मोठा अंक, त्यापेक्षा मोठा अंक, बिग 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 लास्टच्या बिग बिग बी पर्यंत जायचंय मला. ओके. हा आता मग पहिल्यांदा मी काय केलं की लहान अंक बघितला, त्याच्यापेक्षा जरा थोडासा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा, त्याच्यापेक्षा थोडा, शेवटी सगळ्यात मोठा. त्याप्रमाणे मी कन्सेप्ट वारीज काय केलेले आहे? चढता क्रम केलेला आहे. हे तिन्ही उदाहरणं विद्यार्थी तुम्ही सोडवायचे आहेत. तिन्ही उदाहरणं काय करायचे आहेत? तर तुम्ही सोडवायचे आहेत. बघा चढता क्रम सांगितला मी कन्सेप्ट. आता त्याच्या पुढे बघू आपण उतरता क्रम. सेम 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 सेम, काही फरक वेगळा नाही. सेम सेम. आता चढता क्रम कसा केला तुम्ही? पहिल्या पायऱ्यावरनी शेवटच्या पायरीवर डायरेक्ट उडी. बरोबर. तसं केलं का आपण? नाही. तर आपण काय केलं की एका एका पायरीने काय केलं? वाढत गेलो. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. आता उतरता क्रम करताना काय करायचंय की सगळ्यात पहिला अंक, त्याच्यानंतर 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 म्हणजे काय करायचं आहे? तर उतरता क्रम करताना सगळ्यात मोठा नंबर, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, प्रत्येकने काय करायचंय? उतरत जायचंय. बरोबर. आता उतरता क्रम करताना प्रथम कुठला नंबर घ्यावा? तर उतरता क्रम करताना पहिल्यांदा बिग बी ला उचलून घ्यायचं. कुठल्या बिग बी ला? सगळ्यात मोठ्या बिग बी ला. सगळ्यात मोठा बिग बी कोण आहे? बघा पहिली संख्या आहे 321, 456, 400, 500, 123. कोण आहे बिग बी?
कोण 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 500 बरोबर. पहिला नंबर काय येणार आहे मग उतरता क्रम करताना पहिला नंबर येणार आहे 500. 500 नंतर सगळ्यात लहान कोण आहे 500 नंतर त्यापेक्षा लहान 400 त्याच्यापेक्षा लहान 400 त्याच्यानंतर 300 आणि त्याच्यानंतर 123. आता उतरता क्रम सेम ऍज इट इज प्रोसेस लावायची. उतरता क्रम करताना कशी लावणार 23 100 760 690 आणि 1000. आता पहिल्यांदा कुणाला शोधायचं उतरायचे पहिल्यांदा बिग बी ला घ्यायचं. आपला बिग बी नंबर कोण आहे 1000 घ्या 1000. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे 1000 पेक्षा 760. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे 690. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे 100. 100 पेक्षा लहान संख्या कोण आहे 32. उडी मारायची नाही डायरेक्ट 1000 आणि 32 ला उडी मारायची नाही. तुम्हाला पर्याय दिलेले असतात कसेही पर्याय फिरू द्या. उत्तर कन्सेप्ट क्लिअर ठेवायची. पहिल्यांदा कोण दुसऱ्यांदा कोण तिसऱ्यांदा कोण चौथ्यांदा कोण कन्सेप्ट क्लिअर ठेवून गोष्टी करायच्या. सेम तसंच करायचं. तिसरा प्रश्न पण बघा काय सांगितलंय त्यांनी उतरता क्रम 500 200 100 50 122. पहिल्यांदा कोण 500 एक नंबर 500. 500 नंतर 200 बरोबर. 200 नंतर 100 100 येईल का 122 येईल तर 122. 122 नंतर 100 100 नंतर 50. बघा बिग बी कोण आला आपला 500. 500 नंतर कोण आलं 200. 200 नंतर कोण आलं 122. 122 नंतर कोण आलं 100. 100 नंतर कोण आलं 50. आपण बाहेर काय करत चाललेलो आहोत उतरत चाललेली. ही दोन गणित उतरत्या क्रमाची तुम्ही सोडवायची आहेत. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि गणित सोडवायची आहेत. पुढे बघा आपण संख्या ज्ञान घेणार आहोत. काय घेणार आहोत संख्या ज्ञान. आता संख्या ज्ञान घेताना 1 ते 10 पर्यंतचे अंक 1 ते 10 पर्यंत. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त 0 10 न म्हणता डायरेक्ट मी म्हणते 0 0 पासून 9 पर्यंतचे अंक 0 पासून 9 पर्यंतचे अंक. आता बघा 0 अंक किती वेळा येतोय 11 वेळा. 1 अंक 21 2 अंक 20 3 अंक 20 4 अंक 20. प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. 1 अंक 21 वेळा येतो. 0 अंक 11 वेळा येतो. बघा कन्सेप्ट फक्त क्लिअर करा बाळांनो. 0 पासून 9 पर्यंतच्या अंकांची संख्या ज्ञान बघतोय. 1 अंक 21 वेळा येतो. 1 अंक 21 वेळा येतो. 2 अंक 20 वेळा 3 अंक 20 वेळा. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक कुठलाही अंक घ्या किती वेळा येणार आहे 1 ते 100 मध्ये तर 20 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे 20 वेळा येणार आहे. 1 अंक फक्त 21 वेळा येणार आहे. 0 अंक 11 वेळा येणार आहे. हे पाठांतरच करून ठेवायचं कन्सेप्ट आहे. पाठांतर करायचं. 0 अंक 11 वेळा येतो. 1 अंक 21 वेळा येतो. 2 अंक 20 वेळा येतो. 2 पासून 9 पर्यंतचा कुठलाही अंक घ्या किती वेळा येणार आहे 20 वेळा येणार आहे. 1 ते 100 एक अंकी संख्या 9च आहे. 1 ते 9 ह्या एक अंकी संख्या आहे. 1 ते 9 ह्या एक अंकी संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी टोटली संख्या किती आहेत 90च आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या टोटली किती आहेत 90 आहेत. 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या फक्त एकच आहे. ती म्हणजे कोणती आहे 100. ती म्हणजे कोणती आहे तर 100. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारतात तुम्हाला पेपर मध्ये प्रश्न विचारतात 1 अंक किती वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो तर किती वेळा येतो पाठच करायचं 21 वेळा. 2 हा अंक किती वेळा येतो तर तो 20 वेळा. 9 हा अंक किती वेळा येतो तर 20 वेळा येतो बरोबर. आणि 0 हा अंक किती वेळा येतो तर 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 मधलं सांगते त्याच्या पुढे मी गेलेले नाही. 1 ते 100 मध्ये हा अंक किती वेळा येतो तो अंक किती वेळा येतो हा अंक किती वेळा येतो कन्सेप्ट क्लिअर. 1 हा अंक 21 वेळाच येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. 2 हा अंक 20 वेळा येतो.
9 हा अंक 20 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो. बघा, 1 अंक 21 वेळा, 2 हा अंक 20 वेळा, 9 हा अंक 20 वेळा, 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या कोण आहेत? फक्त 9. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या टोटली किती आहेत? फक्त 9. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? तर 90. किती आहेत? 90. आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकमेवच आहे, ती म्हणजे 100. कोण आहे? 100. कुठलाही अंक घ्या, 2 पासून 9 पर्यंतचा कुठलाही अंक घ्या, प्रत्येक अंक 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा येतो. एक अंक हा फक्त 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो. कन्सेप्ट क्लिअर करायची बाळांनो. कुठलीही गणिताची कन्सेप्ट क्लिअर असली तरच तुम्ही चांगल्या प्रकारे ती कन्सेप्ट प्रश्न वाचून तुम्हाला सहज उत्तर मिळतात. फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची. एक अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 0 अंक 11 वेळा. 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक 20 वेळा येतो. झालं. 1 ते 100 एक अंक 9 वेळा, 1 ते 100 2 अंकी संख्या 90, 1 ते 100 3 अंकी संख्या एकमेव, ती म्हणजे 100. सगळ्यांना इथपर्यंत गणिताचं लेक्चर कळालेलं आहे. एक आपण काय घेतली कन्सेप्ट? चढता क्रम घेतला, संख्या तयार करणे घेतली, त्यानंतर चढता क्रम घेतला, उतरता क्रम घेतला, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे की 1 ते 100 अंक संख्या ज्ञान हा टॉपिक घेतलेला आहे. ह्याच्या पुढच्या लेक्चरला आपण संख्या ज्ञानवरती सम, विषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या कशाला म्हणतात, मूळ संख्या म्हणजे कन्सेप्ट काय आहे, या सर्व कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.